हुंड्यासाठी पैसे नसल्यामुळे बहिणीची सोयरीक मोडल्याचा ताण सहन न झाल्यामुळे एका तरुणानं आत्महत्या केली आहे। सतीश कदम असं त्याचं नाव आहे। हिमायतनगर तालुक्यात डोलारी गावामधली ही घटना आहे। गेल्या वर्षी सतीशच्या बहिणीचं सिरपल्ली इथल्या तरुणाशी लग्न ठरलं होतं। लग्नाची तारीख ठरवण्यासाठी सतीश आणि त्याचे वडील मुलाच्या घरी गेले, मात्र यावेळी मुलीच्या वडिलांकडे 2 लाखाच्या आगाऊ रकमेची मागणी करण्यात आली। दुष्काळामुळे नापिकीनं हैराण झालेले असताना आगाऊ हुंड्याच्या विवंचनेत कुटुंब सापडलं। हुंडा देता येणं शक्य नसल्यामुळे सोयरीक मोडली आणि हे दुःख सहन न झालेल्या सतीशनं गावातल्या सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। दुष्काळी भिसेगाव वाघोली इथल्या 18 वर्षीय तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। पुरोगामी महाराष्ट्रात ऐन दुष्काळात हुंडा मागणीला कंटाळून आत्महत्या केलेल्या तरुणीची ही आत्महत्या म्हणजे हृदय पिळवटून टाकणारी एक कहाणीच आहे। बीड तालुक्यातील मानेवाडी इथं भरत उत्तरेश्वर माने या शेतकऱ्याला जबरदस्ती विष पाजलं असल्याची घटना उघड झाली आहे। जमीन विकून मुलीच्या लग्नासाठी घेतलेली रक्कम देऊनही सावकाराकडून अधिक रकमेचा तगादा माने यांच्याकडे सुरूच होता। पैसे देत नसल्याच्या कारणावरून 13 जानेवारीला शेतामध्ये हातपाय धरून बळजबरीनं त्यांना विष पाजण्यात आलं। सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे। या प्रकरणी भरत माने यांची पत्नी इंदुमती माने यांच्या फिर्यादीवरून बळजबरीनं तालुक्यातील मानेवाडीच्या शेतकऱ्यास विष पाजल्याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे। औरंगाबाद इथं एका शेळी पालकावर लांडग्यांनी हल्ला केला। रेणुबा रांजणे असं या शेळी पालक शेतकऱ्याचं नाव असून आपल्या शेळ्यांना चरायला घेऊन जात असताना शेळ्यांवर 6 लांडग्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात 13 शेळ्या जागेवरच मेल्या तर 10 शेळ्या जखमी झाल्यात। यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना आदरांजली वाहण्यासाठी औरंगाबादमधून 35 शिवसैनिकांनी मशाल रॅली काढली आहे। बाळासाहेबांच्या विचारांची ही मशाल असल्याचं सांगत हे 35 शिवसैनिक धावत मुंबईला येणार आहेत। सकाळी औरंगाबादच्या शिवसेना भवनापासून या रॅलीला सुरुवात झाली आहे। हे 35 शिवसैनिक येत्या 3 दिवसात ही मशाल घेऊन शिवाजी पार्कला पोहोचणार आहेत। आपल्या जवळचं कोणीतरी गेलं तर आपण दुःखी होतो, निराश होतो। हे फक्त माणसांच्याच बाबतीत होतं असं नाही, त्या प्राण्यांमध्येही हीच भावना असते। कारण औरंगाबादमध्ये मंगळवारी गुड्डू नावाचा वाघ गेला आणि त्याची साथीदार असलेली दिप्ती निराश झाली। सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील ही दिप्ती सध्या शून्यात नजर लावून बसली आहे। तिची नजर पडते ती फक्त शेजारच्या रिकाम्या पिंजऱ्याकडे, कारण या शेजारच्या रिकाम्या पिंजऱ्यातच गुड्डू हा तिचा साथीदार राहत होता। गुड्डू आणि दिप्ती गेली 16 वर्ष सोबत होते, मात्र अचानक गुड्डूच्या जाण्यानं आता दिप्ती निश्चित पडून आहे। खाण्यापिण्याचंही तिला भान नसतं। आपला खरा साथीदार आपलं प्रेम हिरावल्याचं दुःख दिप्तीला सहन करणं जणू कठीण जात आहे। भंडारा जिल्ह्यात आरोपपत्रातील नाव वगळण्यासाठी 1.5 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे। भंडारा जिल्ह्यात भंडारा आणि नागपूर यांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली। अमोल तुळजेवार असं या पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। विवादांमध्ये सापडलेला तुरडाळ वाटप कार्यक्रम भाजपनं धुळे शहरात पुन्हा सुरू केलाय। 99 रुपयात किलोभर तुरडाळ घेणाऱ्यांची मागणी प्रचंड असल्यानं आणि आचारसंहिता संपल्यामुळे भाजपनं पुन्हा तुरडाळ विक्री सुरू केली आहे। शहरात गेल्यावेळी भाजपनं 24,000 किलो तुरडाळ वाटप केली होती। याहीवेळी 24,000 किलो तुरडाळ वाटपाचं उद्दिष्ट भाजपनं डोळ्यासमोर ठेवलं असून धुळे शहरातील प्रत्येक चौकात डाळ वाटपाचा कार्यक्रम होतोय। आता पुन्हा भाजपनं तुरडाळ वाटप सुरू केल्यानं विरोधकांच्या विरोधाला न जुमानण्याचा निर्णय भाजपनं घेतल्याचं दिसतंय। उजनीच्या पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर बारामती प्रांत अधिकाऱ्यासह करमाळा आणि दौंडच्या तहसीलदारांनी धडक कारवाई केली। या कारवाईत बोटीमध्ये जिलेटिनचे स्फोट करण्यात आले। दिवसभर उजनी पात्रात ही कारवाई सुरू होती। एकूणच या कारवाईमुळे वाळू माफियांच्या मुसक्या आवळायला सुरुवात झाली असल्याचं अधिकाऱ्यांनी दाखवून दिलं। राज्यातील नवीन प्रस्तावित कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यात व्हावं यासाठी 5,000पेक्षा जास्त विद्यार्थी आणि सामाजिक राजकीय संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। हा मोर्चा माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। धुळे शहरात प्रस्तावित कृषी विद्यापीठास मुबलक जागा असताना राज्य सरकार दिग्गज नेत्यांच्या प्रभावाखाली येऊन खानदेशासोबत पक्षपात करत आहे। धुळे जिल्ह्यात हे विद्यापीठ झाल्यास धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्याला न्याय मिळेल।
धुळ्यामध्ये कृषी विद्यापीठ करण्याची मागणी आता राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात चांगले जोर धरू लागल्यानं येत्या काही दिवसात सरकारला याचा गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. नाशिक परिक्षेत्राचे आयजी विनोद चौबे यांनी धुळे पोलिसांना इंगा दाखवताच चोरीच्या 43 मोटरसायकल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शिरपूर येथील कुणाल राजपूत या वकिलाची मोटरसायकल चोरीची तक्रार पोलिसांनी घेण्यास उशीर केल्यामुळे आणि चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा तपास न केल्याप्रकरणी राजपूत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच थेट तक्रार केली होती. याबाबत झी 24 तासनेही पाठपुरावा केला होता. प्रकाराचं गांभीर्य लक्षात घेऊन विभागाचे आयजी चौबे यांनी शिरपूर दौरा करून शिरपूर पोलिसांना चांगलाच दम भरला होता. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 2 आठवड्यात तब्बल 43 चोरीच्या मोटरसायकल शोधून काढल्या असून यात परप्रांतातील मोटरसायकलींचाही समावेश आहे. देशाच्या नोकरशाहीच्या कार्यपद्धतीवर तीव्र आक्षेप घेत अनेक अधिकारी अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पांसंबंधी निर्णय घेण्यास उशीर करत असल्याबद्दल केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. 2 दिवसांच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते नागपूरमध्ये बोलत होते. आपल्या भाषणातून कार्यशाळेला आलेल्या आयएस अधिकाऱ्यांचा गडकरी यांनी जणू शिकवणी वर्गच घेतला. आयएस अधिकारी निर्णय घेत नसल्यानं देशातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची किंमत वाढत असल्याची खंत नितीन गडकरींनी व्यक्त केली. 2 दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेचं समापन उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. उपासमारीची वेळ आल्यानं नागपूरमधल्या एका सैनिक प्रशिक्षण शाळेच्या 75 विद्यार्थिनींना शाळा सोडावी लागल्याची दुर्दैवी घटना नागपूरमध्ये घडली आहे. नागपूरच्या राणी लक्ष्मीबाई महिला सैनिक प्रशिक्षण शाळेतला हा प्रकार आहे. जे काही जेवण मिळतं त्याचा दर्जा निकृष्ट असून अनेकदा विद्यार्थिनी स्वतःकडील पैसे खर्चून खाद्यपदार्थ आणतात. पण विद्यार्थिनींचे हाल पाहून पालकांनी आपल्या मुलींना घरी नेलंय. गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेल्या विविध समाजातील जात पंचायतीचा झी मीडियानं प्रकर्षानं उघड केला. गोंधळी समाजाच्या जात पंचायतीतलं शोषण झी मीडियानं काही दिवसांपूर्वी उघड केल्यावर आता कारवाईच्या भीतीनं पंचांनी जात पंचायतच बरखास्त करण्याचा निर्णय घेतलाय. हे वृत्त झी मीडियानं सर्वप्रथम प्रसारित केलं, त्याचा पाठपुरावाही केला. अखेर या लढ्याला यश आलंय. बहिष्कृत कुटुंबाला पुन्हा समाजात सामावून घेण्यात आलंय. त्यामुळे या कुटुंबानं झी मीडियाचे आभार मानत झी मीडिया पाठीशी उभी राहिल्यानं जात पंचायत बरखास्त झाल्याचं म्हटलंय. नाशिकमधल्या नोट प्रेसमधील सदोष नोट छपाई प्रकरणाचं खापर कामगारांवर फोडून अधिकारी नामानिराळे झाल्याचा आरोप कामगारांनी केलाय. कामगारांना बळीचा बकरा बनवून निलंबित केल्याचा आरोप करण्यात आलाय. ही चूक होशंगाबाद प्रेसची असून नाशिकच्या माथी खापर फोडण्यात आल्याचा आरोपही कामगारांनी केलाय. त्यामुळे कागद तपासणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी नाशिक नोट प्रेसच्या कामगारांनी केली आहे. तसंच कामगार देशद्रोही नसून त्यांचं निलंबन मागे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. नाशिकच्या करन्सी प्रेसमध्ये हजाराच्या काही नोटा सुरक्षा तार नसलेल्या स्वरूपात छापल्या गेल्याची कबुली कर्मचाऱ्यांनी माध्यमांसमोर केली आहे. कोरा डिफेक्टिव्ह कागद गेल्या 6 महिन्यांपासून जाळला जात असून त्यासाठी वेंडर कंपनीकडून नुकसान वसूल केलं असल्याचं सांगत सर्व 179 नोटा परत मागवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. प्रेसचे कामगार देशद्रोही नसून कामगारांना नाहक निलंबित केलं जात असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यांना दुष्काळ सदृश्य परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. याचाच विचार करून शिवाजी विद्यापीठानं सगळ्याच वार्षिक परीक्षा नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा आधी घेण्याचा निर्णय घेतलाय. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शासकीय सुट्ट्यांसोबतच रविवारी सुद्धा वर्ग घेण्याचा निर्णय महाविद्यालयांनी घेतलाय. मात्र तरीही सेमिस्टर पद्धतीनं राबवण्यात येणारा अभ्यासक्रम शिक्षक कसा पूर्ण करणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. जयगड बंदर कोकण रेल्वे मार्गाशी जोडण्यात येणार आहे. या नव्यानं निर्माण होणाऱ्या जयगड ते डिघणी या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या जमीन भूसंपादनाचं काम मार्चपर्यंत पूर्ण होईल आणि प्रत्यक्ष कामकाजास एप्रिलपासून सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. साताऱ्यातील काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांच्या उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि नेते सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दर्शवलाय. या दोघांनी गोरे यांची आंदोलनस्थळी भेट घेतली. सातारा जिल्हा बँकेवर संचालक असलेले गोरे बँक आवारातच सोमवारपासून आंदोलनाला बसलेत. संचालक पदाचे अधिकार मिळत नसल्यानं त्यांनी आंदोलन पुकारलंय. दुष्काळ आणि पाणी टंचाईचा मुकाबला करणाऱ्या आपल्या राज्यात तब्बल 1600हून अधिक जास्त पाणीपुरवठा योजना दुरुस्ती अभावी बंद आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. विशेष म्हणजे यातील निम्म्या योजना या दुष्काळाची तीव्रता अधिक असलेल्या मराठवाड्यातल्या आहेत.
शेतकऱ्यांना खरीपातील मदत म्हणून जाहीर झालेल्या 2000 कोटींच्या अर्थसहाय्यात महसूल राज्यमंत्र्यांच्या यवतमाळ या गृह जिल्ह्याला केवळ 5 लाख रुपये मिळाल्यानं त्यातच दुष्काळी मदतीतून कापूस पीक वगळल्यानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष असून सरकारविरोधात जिल्हाभर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या असंतोषाला लोकप्रतिनिधींनाही सामोरं जावं लागत असल्यानं पालकमंत्री संजय राठोड यांनीही शेतकऱ्यांची नाराजी साहजिक असून आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत अशी भूमिका घेऊन राज्य सरकारला घरचा आहेर दिलाय. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना पुन्हा एकदा सरकारविरोधात उतरण्याची चिन्ह आहेत. परराज्यातून भाज्यांची आवक वाढल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचे भाव कमी झाले आहेत. यात वांगी, कोबी, फ्लॉवर, मटार या भाज्यांच्या किमती तर निम्म्यावर आल्या आहेत. महाराष्ट्रातल्या भाजी उत्पादनावर परिणाम झाला असला तरी परराज्यातून भाज्यांची आवक वाढली आहे. विशेषतः गुजरातवरून येणाऱ्या भाज्यांचं प्रमाण गेल्या 2 दिवसात वाढलंय. याचा परिणाम भाज्यांच्या किमतींवर झालाय. हॉटेल, बिअर बार, परमिट रूम किंवा लॉट सुरू करायचा असेल तर आता तुम्हाला पोलीस परवानगीची गरज लागणार नाही, कारण गृह खात्यानं 22 डिसेंबर 2015ला या संदर्भात परिपत्रक काढलंय. त्यामुळे आता हॉटेल चालकांना पोलिसांकडे खेटे घालण्याची गरज नाही. त्यामुळे हॉटेल चालकांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. मात्र शासनाचं हे परिपत्रक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्ते विनीत दंडा यांनी केलाय. एखाद्या गोष्टीची आवड आणि त्यातून निर्माण झालेला छंद त्या व्यक्तीला परिपूर्ण बनवत असतो. अकोल्यातील कल्पना लगदिवे या शेतकरी महिलेनं आपल्या फुलांच्या आवड आणि छंदातून सुरू केलेली शेती त्यांना अशीच यशस्वीतेच्या नव्या शिखरावर नेते. अकोला जिल्ह्यातील विजोरा गावात कल्पना यांनी आपल्या 40 गुंठ्यावर पॉली हाऊस फुल शेती सुरू केली. या माध्यमातून वर्षाकाठी त्यांना लाखो रुपयांचा नफा मिळतोय. उस्मानाबाद तुळजाभवानी मंदिरात शाकंभरी नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पौष महिन्यात येणारा हा नवरात्रोत्सव तुळजापूरचा धाकटा दसरा किंवा धाकटे नवरात्र म्हणून ओळखला जातो. शाकंभरी देवीला भाज्यांची अधिदेवता मानली जाते. त्यामुळे देवीला 108 भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्राचीन परंपरा आजही इथं जोपासली जाते. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे किल्ले रायगड आणि पाचड इथे आयोजित रायगड महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या महोत्सवाची तयारी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. पाचाड इथे शिवसृष्टी उभारण्यात आली असून त्यामध्ये शिवकालीन ग्रामीण साज दाखवण्यात आलाय. गाई, बैल यांचा वावर, पेंढ्या आणि गवतानं साकारलेल्या झोपड्यांमध्येच विविध स्टॉल्स उभारून देसाई यांनी कलात्मकता साधली आहे. यातून त्यांनी रयतेच्या राजाची नाळ कशी होती ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 22 जानेवारी पासून ते 24 जानेवारीपर्यंत हा महोत्सव नागरिकांसाठी खुला राहणार असून या दरम्यान शिवकालीन शस्त्रास्त्र, नाणी, दागिने पाहण्याची संधी मिळणार आहे. अभिनेता मनोज जोशी यांच्या चाणक्य या नाटकाचा 951वा प्रयोग नुकताच मुंबईत पार पडला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, दिग्दर्शक रोहित शेट्टी, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर आणि झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मनोज जोशी यांच्या अभिनयाचं कौतुक करत आपल्या आगामी महानाट्यात मनोज जोशी शिवाजी महाराजांची भूमिका करतील अशी घोषणा यावेळी बाबासाहेब पुरंदरेंनी केली. चाणक्य नाटकाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं या विशेष प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान चित्रकार वासुदेव कामत यांनी प्रयोगादरम्यान चाणक्य मनोज जोशीचे लाईव्ह चित्र आपल्या कुंचल्यातून रेखाटलं. प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांचं अहमदाबादमध्ये निधन झालंय. त्या 97 वर्षांच्या होत्या. कथ्थक आणि भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यांमध्ये त्यांनी गुरुस्थान पटकावलं होतं. देशविदेशातील तब्बल 18,000 विद्यार्थी त्यांच्या हाताखालून गेले आहेत. सुमारे 300 नृत्य नाट्यांचं दिग्दर्शन त्यांनी केलंय. नृत्याबरोबरच साहित्य क्षेत्रातही त्यांनी मुशाफरी केली. कादंबऱ्या, कविता, नाट्यलेखन, बालसाहित्य असं विपुल साहित्य मृणालिनी यांनी निर्माण केलं. 1975 मध्ये पाठवलेला आर्यभट्ट उपग्रह कसा होता? संवाद साधण्यासाठी वापरण्यात येणारा उपग्रह कसा काम करतो? नैसर्गिक आपत्तीमध्ये उपग्रह फोटो कसे काढतो? रॉकेट म्हणजे नेमकं काय असतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं पिंपरी चिंचवडकरांना मिळाली. इस्रोच्या वतीनं चिंचवडच्या सायन्स पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पेस एक्झिबिशनमध्ये उपग्रहासंबंधी असलेल्या सर्व शंकांची उत्तरं देण्यात आली. हैदराबादमध्ये झालेल्या विद्यार्थी आत्महत्येचा निषेध करण्यासाठी ठाणे युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं एका मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी तोंडावर काळ्या फिती बांधून आंबेडकर पुतळ्याजवळ मेणबत्त्या लावून भाजप केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय यांचा निषेध केला.
हैदराबादमधल्या रोहितच्या आत्महत्या प्रकरणावरून आता चांगलंच राजकारण तापलंय. आरपीआय, राष्ट्रवादी आणि दलित संघटनांनी मुंबईमध्ये आंदोलन केलंय. पनवेल सायन रस्त्यावर चेंबूर इथं संघटनांनी रास्ता रोको केला. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक खोळंबली. मुंबईत कांदिवलीमध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचा इमारतीच्या गच्चीवरून पडून मृत्यू झाला. धार्मिक शाह असं या मुलाचं नाव आहे. धार्मिकचे वडील हिऱ्यांचे व्यापारी आहेत. काल दुपारी 3च्या सुमारास तो ट्युशनवरून परत आला. वॉचमनकडून गच्चीची चावी घेतली आणि थेट गच्चीवर गेला. तिथूनच पडून त्याचा अंत झाला. मात्र हा अपघात नसून आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय, कारण या घटनेपूर्वी अवघ्या काही मिनिटांचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झालंय. त्यात धार्मिक स्वतः चावीनं गच्चीचं दार उघडून गेल्याचं स्पष्ट झालंय. शेवटचा जिना चढण्यापूर्वी त्यानं कपाळाला हात लावून नमस्कार केल्याचंही स्पष्ट दिसतंय. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. भाडे नियंत्रण कायद्यात सुधारणा करण्याच्या हालचाली राज्य सरकारनं पुन्हा सुरू केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध भाडेकरू संघटनांच्या वतीनं आझाद मैदानात आंदोलन करण्यात आलं. मुंबईकरांचा विरोध लक्षात घेता 7 महिन्यांपूर्वी रद्द केलेले प्रस्तावित गृहनिर्माण धोरण या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुन्हा रेटण्याचा डाव राज्य सरकारनं आखलाय. या धोरणानुसार भाडे नियंत्रण कायद्यात बदल करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. तसं झाल्यास तब्बल 2 लाख भाडेकरूंना त्याचा फटका बसेल. गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा लेखाजोखा सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं राज्य सरकार आणि म्हाडाला दिलेत. आतापर्यंत किती गिरणी कामगारांसाठी घरं बांधली, किती गिरणी कामगारांचं पुनर्वसन करण्यात आलं, पुनर्वसनाची प्रक्रिया काय आहे याचा सर्व तपशील प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. जस्टिस अभय ओक आणि जस्टिस CV भडंग यांच्या खंडपीठानं हे आदेश दिले. सरोगसी पद्धतीनं अपत्यप्राप्ती झालेल्या महिलेस बाल संगोपनासाठी 180 दिवसांची रजा मिळणार आहे. राज्य सरकारनं हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून यासंदर्भात GR काढण्यात आलाय. ही रजा अपत्य नसलेल्या तसंच दत्तक मूल न घेतलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मिळेल. हा आदेश मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि कृषी व बिगर कृषी विद्यापीठ आणि त्याला संलग्न असलेली महाविद्यालय यामधील पूर्णकालीन शिक्षक आणि शिक्षकेतर महिला कर्मचारी यांना देखील लागू राहील. कल्याण ठाण्याहून दादर CSTला जाणाऱ्या महिला प्रवाशांना दिलासा मिळाला. लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून लोकल प्रवाशांना प्रवासाची परवानगी प्रायोगिक तत्वावर देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. त्यानुसार महालक्ष्मी एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस आणि लातूर एक्सप्रेसमधून लोकल पासधारक महिलांना प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. कल्याणला सकाळी 6:45 ते 6:45 या दरम्यान या गाड्या येतात. मात्र हा प्रवास मोफत असणार नाही. पासच्या जोडीला महिला प्रवाशांना कुपन्सही घ्यावी लागतील. सेकंड क्लाससाठी 30 रुपये तर फर्स्ट क्लाससाठी 20 आणि 10 रुपयांची कुपन्स असतील. सुरुवातीला केवळ 3000 कुपन्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त रवींद्रन हे स्मार्ट सिटी बनवण्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत. मात्र महापालिकेचे अधिकारी वर्ग त्याबाबत किती गंभीर आहेत याबाबत शंकाच आहे. कारण महापालिकेच्या पहिल्या स्थायी समिती सभेत हे अधिकारी चक्क झोपा काढत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले जात असताना पालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक भोसले चक्क डुलक्या मारत होते. नालासोपाऱ्यामध्ये संतोष भुवन इथं गरोदर महिलेचा हुंडाबळी गेलाय. संजीवनी जाधव असं या विवाहितेचं नाव आहे. तिला भाजलेल्या अवस्थेत वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र तिचा मृत्यू झाला. तिचा पती अभिजितही 10% भाजलाय. त्याच्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत. संजीवनीची आई नूरजहां शेख यांनी अभिजितनंच आपल्या मुलीला जाळल्याचा आरोप केलाय. तसंच यापूर्वी एका नर्ससोबत त्याचे संबंध होते. तिचाही अभिजितनं गैरफायदा घेतल्याचं शेख यांचं म्हणणं आहे. घटना घडली त्यावेळी संजीवनी 8 महिन्यांची गरोदर होती. अल्पवयीन मुलांना वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून खरेदी करून अपत्यहीन जोडप्यांना विकणाऱ्या एका जोडप्याला गुन्हे शाखेनं अटक केली आहे. शाबुलन राममूर्ती माली आणि अंजलिना ज्योती असं या दाम्पत्याचं नाव आहे. भिवंडी हनुमान टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो. तिथल्या महिलांना पैशाचं आमिष दाखवून त्यांची मुलं विकत घेऊन ती अपत्यहीन जोडप्यांना विकत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.